मेहकर आगाराला मिळाल्या 10 नवीन राजमाता जिजाऊ बसेस. सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळत मेहकर आगाराला 10 नवीन राजमाता जिजाऊ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मेहकर आगारासाठी नवीन बसेस देण्याचे आश्वासन दिले होते. हा शब्द अवघ्या 2 दिवसात पूर्ण करत त्यांनी 10 नवीन बसेस मेहकर आगाराला सुपूर्द केल्या आहेत. आज मेहकर शहरात या नवीन बसेस दाखल होताच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामदैवत शीतलामाता मंदिर परिसरात या नवीन राजमाता जिजाऊ बसेसचे पूजन करण्यात आले. माजी आमदार संजय रायमुलकर आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या बसेसचे थाटामाटात लोकार्पण करण्यात आले. या नवीन बसेसच्या सेवेमुळे आता मेहकर परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे. गेल्या 8 तारखेला मेहकर शहराच्या वैभवामध्ये भर पडावे अशा भव्यदिव्य अशा बस स्थानकाचं लोकार्पण आणि सौंदर्यीकरणाचं लोकार्पण राज्याचे लोकप्रिय असे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब, देशाचे केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि सरनाईक साहेबांच्या शुभ हस्ते आपल्या बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. आणि त्याच दिवशी आपल्या सर्व नागरिकांची जी काही महत्वाची मागणी होती, या ठिकाणच्या बस डेपोला कमी असलेल्या बस आणि पर्यायानं अनेक फेऱ्या बंद या ठिकाणच्या झाल्या होत्या. म्हणून ते आम्ही तात्काळ त्यावेळेस त्यांच्याकडे मागणी केली आणि आम्हाला या बसस्थानकासाठी जेवढ्या काही बस गाड्या कमी पडतात ते देण्याचा मागणी त्या ठिकाणी केली. आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली या व्यक्तीप्रमाणे 8 तारखेला घोषणा करून माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी तात्काळ आपल्याला 10 गाड्या या ठिकाणी मेहकर डेपोला उपलब्ध करून दिल्या. त्याबद्दल मी सर्व नागरिकांच्या वतीनं, मतदारसंघाच्या वतीनं माननीय प्रताप सरनाईक साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये मग शालेय विद्यार्थी असतील, आबालवृद्ध असतील, सर्व या परिसरातील नागरिक असतील, या सर्वांच्या सुविधेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या डेपोला चांगली सुविधा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. यासोबत त्यांनी इतरही आपल्या बस डेपोचं उर्वरित काम, जे काही आपल्या वर्कशॉपचं असेल, त्याचं सौंदर्यीकरण असेल, आपल्याला या ठिकाणचे चार्जिंग सेंटर असेल, अशा प्रकारच्या सुविधा जो काही प्रस्ताव आपल्याला या मेहकर डेपोचा राज्य शासनाकडे गेलेला आहे 14 कोटीचा, त्यालाही तात्काळ मंजुरात देण्याचा शब्द माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी त्या ठिकाणी दिला. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि 8 तारखेला घोषणा करून आज 14 तारखेला त्या गाड्या त्यांनी उपलब्ध करून दिल्या. त्याबद्दल पुन्हा एकदा त्या नागरिकांच्या वतीनं मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. संजय जी रायमुलकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ